नमस्कार मित्रांनो, आपण शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज हे चॅप्टर बघणार आहोत. पहिल्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, गुणोत्तर आणि प्रमाण. आता हे लेक्चर मध्ये काय बघायचं आपल्याला, शेकडेवारी. गणिताचे अत्यंत महत्वाचे टॉपिक कोणते दोन, शेकडेवारी आणि गुणोत्तर आणि प्रमाण. हे जर तुम्हाला व्यवस्थित जर आले तर बाकीचे प्रकरण तुम्हाला इझी जाणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण बघूया टाइप 1. टाइप 1 चा पहिला प्रश्न बघा. एका संख्येचा 25% 400 आहे, तर ती संख्या कोणती? सिंपल आहे. आपण काय करू, इझी टू मॉडर्न पर्यंत जाणार आहे. सुरुवातीला इझी क्वेश्चन गेल्यानंतर हार्ड होत जाणार. बघा, एका संख्येचा 25% किती आहे? 400. तर ती संख्या कोणती? आपण सॉल्व्ह करू. बघा, 25%, एका संख्येचा 25%, एका संख्येचा म्हणजे एक संख्या माहित नाही आपल्याला, एक घेतला गुणिले 25%, 25% टक्केची 100 दिली. जर 400 असेल, बरोबर 400 असेल, तर ती संख्या कोणती? बरोबर. आता काय करू आपण, 100ला तिकडून येऊ, म्हणजे किती येणार आहे? 400 गुणिले 100 भागिले किती येणार आहे? 25. बरोबर, 25. तर भाग देऊन टाकू आपण. 25 एक 25, 25 चौक 100. किती? 400 गुणिले 4 करायला लागेल, म्हणजे किती झाले? 4 चौक 16 आणि हे 2 शून्य. तुमचं उत्तर काय आलं? 1600. चला, इझी क्वेश्चन आहे. आपण वेळ न घालवता लगेच पुढचा प्रश्न बघूया. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट बघा प्रश्न. एका संख्येचा 16.2% जर 3000 आहे, तर ती संख्या कोणती? प्रश्न सेम आहे, पण इथं काय आहे, दर जो आहे ना एक्झॅक्ट दिलेला नाही. तुम्हाला याची माहिती पाहिजे, कसा अपूर्णांक कसा दिलेला. बघा, 10% असतात आपण काढला असता, 20% असतात काढला असता. पण तुम्हाला जर माहिती असेल तर कसं, बघा कसं हे करायचं, बघायचं मोडिफाय कसं करायचं. बघा, 16.203% ना, बरोबर. तर काय करायचं, 16×48, 48 टक्के हा इथं लक्षात ठेवा. 16.203 म्हणजे काय होणार, 16×48, 48 मध्ये हे दोन टाकलं की झाले 50, आणि हा छेदामधला 3 जसा तसा गुणिले इथे 100 असतो. इथं काय नाही, म्हणजे 1 लिहून टाका. बरोबर. आपण हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. बघा, 50 एक 50, 50 गुणिले 100. तर याची किंमत किती आली? 16.203 ची, म्हणजे फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/6 आहे. शेकडेवारी मध्ये हे लय महत्वाचं, हे तुम्हाला जमलं पाहिजे. बघा, आता आपण काय केलं, 16.203 ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काढली, किती? 1/6. बरोबर. जर त्याची व्हॅल्यू किती आहे? 3000 असेल, 3000 म्हणजे 1/6 ची. बरोबर. 16.203% जर किंमत किती आहे? 3000 आहे, तर ती संख्या कोणती? बरोबर. आता काय, मल्टिप्लाय करून टाका. 6 गुणिले 3000 म्हणजे किती होणार? 6×18 आणि हे 3 शून्य. तुमचं उत्तर काय आलं? 18,000. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं. बघूया, समजलं? एकदम सोपं होतं, अवघड काय नाही. फक्त तुम्हाला मेन गोष्ट काय हे माहिती पाहिजे होतं तुम्हाला. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, प्रश्न सेम आहे हा पण आता आपण बघा, एक पूर्णांकात घेतलं. आता हे पॉइंट मध्ये बघा, टक्केवारी आहे पॉइंट मधली. बरोबर. प्रश्न सेमच आहे, फक्त आपण काय केलं, जे टक्के आहे ना ते चेंज केले. बघा, एका संख्येचा 26.66 जर 3600 आहे, तर ती संख्या कोणती? बघा, तुम्हाला याचं थोडं ज्ञान असेल तर बघा, 26 म्हणजे काय करू आपण, ब्रेक करू शकतो ना. बघा, काय करू शकतोय, 26 तर 20%, 20 प्लस 6.66, बरोबर. 20%, बरोबर. टक्के 20% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती? 20 एक 20, 20 100 म्हणजे किती? 1/5 आहे. प्लस काय करू शकतो आता, 6.66. 6.66 म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे. 1.2 म्हणजे किती? 50. 1.3 म्हणजे 33.33. 1.8 म्हणजे 12.5 असं माहिती पाहिजे. आता मला माहिती आहे 6.66 म्हणजे किती? 1/15 आहे. ते 1/15 लिहून घ्या. किती? 1/15. 1/15 हे तुमचे ताट काय या मित्रांनो. बघा, तर आपण काय करू, 5 आणि 15 आता एलसीएम घेऊ, किंवा मग आपल्याला सारखं करायचं. मग इथं 5, इथं 3 निघून लागेल. 3 निघूनला तर आपण काय होईल बघा, 3 एक 3, हा एक जसा तसा
छेदामध्ये 5 त्रिक 15 झाले, 15 खाली लिहून द्या. बरोबर. 3 आणि किती झाले 4, 4 छेदी 15. तर याची किंमत किती आली 26.66%ची 4.15. बरोबर. जर 4.15 बरोबर 3600 असेल तर काय करता येईल बघा, 15 किंवा 3600 गुणिले 15 भागिले किती करायला लागेल 4 करायला लागेल. बरोबर. भाग द्या. 4 1 4, 4 9 36, हे 2 शून्य आणि हा 15 आपल्याकडे आहे म्हणजे 900 गुणिले 15 बरोबर किती आलं 15 9 135 आणि हे 2 शून्य. तुमचं काय उत्तर आलं 13,500. कळालं. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. सिंपल होतं. तुम्हाला फक्त मेन गोष्ट काय हे माहिती पाहिजे, हे महत्वाचं आहे. बरोबर. चला बघू नेक्स्ट क्वेश्चन. बघा प्रश्न टाइप 2 आहे. प्रश्न चेंज झालेला आहे. बघा एका संख्येत 480 जोडले तर ती स्वतःची किती होती 132% बनते. तर ती संख्या कोणती आहे. हा पण प्रश्न सोपा मित्रांनो आपण सॉल्व्ह करू. बघा एक संख्या माहित नाही, शेकडेवारीमध्ये आपण काय करतोय 100 मानितो. बरोबर. समजा ती संख्या काय आपल्याकडे 100 आहे. बरोबर. 100 ही मानलेली संख्या आपण 100 आहे. बरोबर. एका संख्येत 480 जोडले तर ती संख्या स्वतःची किती होते 132% बनते. म्हणजे पहिली 100 होती तर ती किती बनणार आहे 132 बनली. समजा 132. बरोबर. 132 जर बनली तर किती वाढ होईल 32% वाढ होईल. बरोबर. 32% 32% वाढ झाली. बरोबर. जर 32% बरोबर 480 असेल. बरोबर. तर 100 बरोबर किती. कळालं. तर काय करू बघा आता 100 गुणिले 480 भागिले काय करायला लागेल 32 करायला. भाग 2 भाग टाकू आपण. काने भाग जाईल 8 भाग जाईल का किंवा 16 देऊ शकतो आपण. 16 गुणे 32 16 त्रिक 48 बे 15 30 उरले किती आपल्याकडे 100 आणि 15 म्हणजे किती झाले 1500. हे झालं तुमचं उत्तर. कळालं. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा त्याच्यामध्ये त्याचे टाईप मधला दुसरा प्रश्न बघा. एका संख्येत 600 जोडले तर ती संख्या स्वतःची किती होती 116.203% बनते. तर ती संख्या कोणती असा प्रश्न. बघा ते मेथड आहे आपली, फक्त तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये दिलेली. बघा तर काय होईल बघा 116.203%. बघा पहिली संख्या आपण मानली काय 100 मानली. बरोबर. ती नंतर काय झाली आपली 116.203% झालेली. बरोबर. 100% 203%. बरोबर. 100% देऊन टाकू. बघा आपण काय केलं त्याच्यामधला डिफरन्स घेतला होता. बरोबर. डिफरन्स घेतला म्हणजे 116 मधून जर 100 जर गेले तर खाली किती उरतील 16.203 उरतील. बरोबर. 16.203% उरले. बरोबर. आता याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय 1/6 आहे. बरोबर. 1/6 कशी बघा 16 त्रिक 48 हे केलं गुणाकार होतो. बरोबर. त्यांचा गुणाकार होतो. गुणाकार झाल्यानंतर प्लस होते म्हणजे किती होणार 16 त्रिक 48 आणि 50 छेदी 3 भागिले गुणिले 100. इकडे एक राहतो लक्षात ठेवा. असे मान्य करायचे. 50 1 50 50 गुणे 100. बरोबर. 50 1 50 50 गुणे 100. तर काय भेटले वरती 1 तसा 3 गुणे 6 तर बरोबर 1/6 आहे. कळालं मित्रांनो कसं सॉल्व्ह केलं. बघा तर मग प्रश्न काय आपला काय किंमत भेटली आपल्याला 1/6. बरोबर. 1/6 आणि आपल्याकडे किती आहे 1/6 बरोबर 600. बरोबर. आता 100 काय व्हायला नाही लागणार आपण याच्यामध्ये 100 आपलं हे होतं. बरोबर. मग गुणाकार करून टाका 6 गुणिले 600 तर काय होणार आहे 6 6 36 3600 तुमचं उत्तर आणलं. कळालं. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. तुम्हाला मेन गोष्ट आहे ना हे महत्वाचं आहे, हे शिकणं महत्वाचं आहे.
चला बघू नेक्स्ट क्वेश्चन. बघा प्रश्न सेम आहे. एका संख्येत 68 जोडले तर ती स्वतःच्या किती होती? 157.160% बनते. तर ती संख्या कोणती? बघा काय करू आता आपण. बघा 100 संख्या होती ती काय बनली? 157.106 बनली, बरोबर. तर ती संख्या कोणती? बघा 157.107 मधून जर 100 जर काढले तर आपल्याकडे बाकी किती उरते? 57.107 उरल, बरोबर. आपण काय करू? बघा 100 मधून 157 जर गेले तर किती उरते? 57 उरते. आणि पुढचा 107 म्हणजे किती उरणार आहे? 57.107, बरोबर. टक्के टक्के देऊन टाका. हा बघा आता हेच उरलं आपल्याकडे. आता की आपल्याला काय काढायची? फ्रॅक्शन व्हॅल्यू. फ्रॅक्शन व्हॅल्यू कशी काढायची? बघा काय करू आपण. 57.107 काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला, म्हणजे गुणाकार करायला लागेल. आणि म्हणजे काय म्हणा बघा 7 7 49 49 7 35 आणि 36, बरोबर. 7 7 49 49 आणि ते 399 झाले, बरोबर. 399 आणि हा एक वरचा प्लस झाला म्हणजे किती झाले? 400 झाले, बरोबर. छेदामध्ये काय आपलं 7 किती टक्केवारी द्यायचं राहिलं, बरोबर. गुणिले 100 खाली राहते छेदामध्ये वरती 1, बरोबर. मग काय करू? 2 शून्याला 2 शून्य उडून देऊ. मग काय किंमत आपली किंमत काय आली? 107, बरोबर. आता सॉल्व करू. 107 बघा मित्रांनो थोडा इश्यू झाला. बघा प्रश्न बघा. एका संख्येत 68 जोडले तर ती स्वतःचे किती होते? 157.107% बनते. तर ती संख्या कोणती? बघा मानलेली संख्या काय आपल्याकडे 100 आहे. नंतर काय झाली ती? 157.107, बरोबर. आता 157 मधून जर 100 जर काढले तर खाली किती राहणार आहे? 57.107 राहणार आहे, बरोबर. आता याची जर आपण मल्टिप्लाय केला किती किती आलत? 399 आलत, बरोबर. 399 एक म्हणजे किती झाले? 400 झाले. भागाकार मध्ये किती आलत आपलं? 7 म्हणजे 700. 100 खाली होता, बरोबर. इथपर्यंत कळालं होतं. 2 शून्य गेले, बरोबर ना. बघा 7 7 50 300 झाले, बरोबर. 399 हा एक 400 झाले. 400 भागिले 100 होता, बरोबर. तर हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य, तर आपल्याकडे काय आलं? 407 आलं होतं, बरोबर. 407 जर 407 बरोबर किती आपल्याकडं? 68 आहे, बरोबर. क्रॉस मल्टिप्लाय करून टाका. 68 गुणिले 7 भागिले हा 4 देऊन टाका. काय आलं? सॉल्व करू आपण. 4 1 4 4 1 4 उरले किती? 2. 40 7 28 आणि तो आपला 7 मल्टिप्लाय करून टाका. 7 7 49 7 4 11 किती आलं उत्तर तुमचं मित्रांनो? 119. अशा प्रकारे सॉल्व करायचे. कळालं? चला पुढचा प्रश्न बघू. बघा मित्रांनो आपण 2 टाईप बघितले. आता तिसरा टाईप बघणार आहोत आपण. काय बघा प्रश्न काय? एका संख्येचा 20% जर 120 आहे तर त्या संख्येचा 120% किती होईल? असा प्रश्न आहे. बघा प्रश्न जसं सांगितले तशी आपण मांडणी करतो. बघा एका संख्येचा एक संख्या माहिती तर x म्हणू आपण, बरोबर. x चा म्हणजे एका संख्येचा 20%, 20%च्या खाली 100 देऊन टाका. जर 120 असेल, बरोबर, तर त्या संख्येचा 120% किती? आधी हे सॉल्व करून घेऊ आपण. बघा काय होईल? 100 तिकडे गेल्यानंतर काय होईल? 120 गुणिले 100 भागिले किती? 20, बरोबर. मला भाग देऊन टाकू. 0 0 बे 1 बे 12 किती आले? 600 भेटले, बरोबर. नंतर काय सांगितलं? त्या संख्येचा 120 म्हणजे 600चा 120 काढू आपण, बरोबर. 120 छेदामध्ये
100 द्यायचे. बरोबर, 0 0 कॅन्सल झाले. बरोबर, हा एक गेला, हा 0 गेला. बरोबर, उरले काय आपल्याकडं 12 गुणिले 60, 12 72 आणि हा एक 0. तुमचं उत्तर काय आलं? 720. काय उत्तर आलं? 720. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. कळालं? बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू. असंच या टाईपचं म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. चला बघू नेक्स्ट क्वेश्चन. बघा बघा प्रश्न सेम आहे मित्रांनो. बघा काय सांगितलं प्रश्नामध्ये, यस टक्के जर 49 असेल तर काय यस किती असणार आहे? बरोबर, बघा सॉल्व्ह करू. यस चे म्हणजे गुणिले यस टक्केला 100 देऊन टाका. बरोबर किती आहे? 49. तर यस बरोबर किती? सॉल्व्ह करू आपण. आता 100 तिकडे गेल्यानंतर काय भागिले, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे? गुणिले. म्हणजेच काय होणार आहे? बघा यस वर्ग बरोबर यस गुणिले एस वर्ग. तिकडे किती होणार आहे? 49. म्हणजेच किती होणार आहे? 2 शून्य दिले म्हणजे 4900 होणार आहे. बरोबर, इथपर्यंत कळालं? बघा मित्रांनो, जर या संख्येच्या आपल्याला जर हा जर 2 काढला म्हणजे वर्ग जर काढला तर काय होतं माहिती का? त्याच्यावरती वर्गमूळ लागतंय. बरोबर, वर्गमूळ लागलं मग वर्गमूळ काढू. आता यस बरोबर 49 वर्ग किती? 7 आणि हा 0 देऊन टाका. तर तुमचं उत्तर काय आलं? उत्तर काय आलं? 70 आलं. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. कळालं मित्रांनो? सिंपल होतं, अवघड काय नाही, एकदम बेसिक चालवलंय आपलं. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. प्रश्न चेंज झालेला आपला. एका संख्येच्या 60% 60 वजा केले तर उत्तर 60 येते, तर ती संख्या कोणती? बघा प्रश्न जसा सांगितलं तशी मांडणी करू आपण. एका संख्येचा 60%, एका संख्येचा किती? 60%, 100. बरोबर, मधून 60 वजा केले. एका संख्येच्या 60% म्हणून 60 वजा केले, 60 वजा केले तर उत्तर किती येतं आपलं? 60 येत आहे. बरोबर, 60 लिहून टाकू आपण. तिथपर्यंत कळालं? आपण सॉल्व्ह करू पुढे. आता बघा, आता हा तसंच ठेवू आपण. एक्स गुणिले 60 डिवायडेड बाय 100. बरोबर, हा 60 मायनस मध्ये जर तिकडे जर गेला तर किती होणार आहे? तो तिकडे मायनस, तिकडे गेल्यानंतर प्लस होणार आहे. म्हणजे किती होणार आहे? 120 होणार आहे. बरोबर, बघा आता काय करू आपण. आता एक्स कॉमन ठेवू आपण. बरोबर, 100 तिकडे जर नेला तर किती होणार आहे? 120 गुणिले 100 भागिले तर गुणिले होणार. आणि हा 60 भागाकारामध्ये देऊन टाका. 0 0 कॅन्सल. 6 1 6, 6 2 12. तर किती आले? एक्सची किंमत किती आली? 200 आली. हे झालं तुमचं फायनल उत्तर. कळालं? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. चला असंच प्रकारचं आपण दुसरं उदाहरण घेऊ, प्रॅक्टिस होईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा मित्रांनो, आपला प्रश्न काय? टाईप चेंज झालेला. बघा, एका वर्गात 60% विद्यार्थी हिंदीत पास झाले आणि 45% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. बरोबर, तर दोन्ही विषयात 25% पास झाले तर किती विद्यार्थी नापास झाले? असा प्रश्न. बघा इथे या उदाहरणामध्ये नाही का, पास पास बघून घ्यायचं आधी. इथं पास आहे, इथं पण पास आहे, इथं पण पास आहे, तिन्ही ठिकाणी पास पास आहे. तर बघा कसं सॉल्व्ह करायचं. बघा 60% विद्यार्थी पास आहे. बरोबर, पास, आणि इंग्रजी विषयात पण पास आहे 45. यांची काय करा मित्रांनो? बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. म्हणजे किती होणार आहे? 5 आणि हे 6 4 10, किती? 105 झाले ना. आता दोन्ही विषयात किती? 25% पास आहे, तर 25% मायनस करून टाका. बरोबर, मायनस केलं तर किती राहिले? 5 5 मधून 5 गेला, 0 राहिलं. 10 पण 2 गेले, किती राहिले? 8. 8 जे आहे ना, हे पासच आहे. पास, हे पण पास आहे. तर नापास किती राहणार मित्रांनो? 100 मधून जर 80 जर गेले तर 20% काय राहणार आहे? नापास राहणार आहे. हे आलं तुमचं उत्तर. काय? नापास. काय? नापास. 20% विद्यार्थी काय? नापास. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. कळालं मित्रांनो? अजून एक प्रश्न बघायचा.
चला क्वेश्चन बघू असेच टाईपचा, म्हणजे तुमच्या अजून लक्ष देईल. बघा मित्रांनो, प्रश्न सेम आहे. बघा, एका वर्गात 52% विद्यार्थी काय झाले, नापास झाले. पहिले बघा इथं काय विचारलंय, एका वर्गात 52% विद्यार्थी नापास झाले आणि दुसरे 42 इंग्रजीमध्ये नापास झाले आणि दोन्ही विषयात 17% नापास झालेले, बरोबर. तर किती विद्यार्थी पास झाले? मागच्या मिनिटामध्ये काय होतं, याचं रिव्हर्स, म्हणजे आपल्याला विचारलं होतं पास आणि किती नापास झाले असा प्रश्न होता. इथं काय नापास दिलेले आणि आपल्याला पास काढायचे. मेथड सेम आहे आपली, तशा पद्धतीने करू आपण. बघा, 52% काय झाले, नापास झालेले आणि नंतर 42% पण नापास झालेले. काय करायचं, बेरीज करायची. बेरीज करा, किती झाले, 2 2 4, 5 आणि 4 9. इथपर्यंत काय आलं, दोन्ही विषयात नापास झाले. हे काय करायचं, दोन्ही विषयातलं हा शब्द जो आहे ते मायनस करायचे आपल्याला, म्हणजे 17 मायनस करायला लागते. मग किती उरतील बघा, 7 आणि हे 8 मधून हे गेला 7, बरोबर. 77 काय झाले, हे आपल्याकडे नापास आहे. काय आहे, नापास. पास किती राहते मग, 100 मधून जर 77 जर काढले तर 23 काय राहतील मग, पास. 23% काय राहतील, पास राहतील. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. कळालं, सोपं होतं, अवघड काय नव्हतं. चला बघूया, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये एवढेच उदाहरण होते. बघूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बघा मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ठीक आहे.